एक मिनिट. आणि इकडे बापरे बाबा. ए थांब थांब, मी मदत करतो. थांब. रघुनाथ, हे रघुनाथ, अरे काय करतोयस? घरात लपून काय बसलेस? लवकर बाहेर ये, बाहेर ये. काय झालं रे एवढं बोंबलायला? वा 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 वा, चांगले पान फेडलेस बाबा मैत्रीचे. अरे इतका पाताळ यंत्रे असतील असं वाटलं नव्हतं मला. काय झालंय? काय काय बॉम्ब बिम फुटलाय काय? बॉम्ब फुटलाय? अरे हे वाच ना, हे वाच आणि मग विचार. तुझ्या लेकीन लिहिलं हे माझ्या पोराला. अरे माझ्या घरावर दरोडा टाकायला निघाली ती. अरे लेकीचं लग्न करण्याची ऐपत नाही तर हे धंदे शिकवतोस काय तिला? तोंड सांभाळून बोल करू. कुणाला सांगतोस तू तोंड सांभाळायला? कुणाला सांगतोस? अरे माझं घर पेटवायला निघालंय तुझी पोरगी, तिला काय ते शिकव. अरे जीवलं का, जीवलं का? माझ्या पोराला लिहिते. माझा पोरगा काय रस्त्यावर पडलाय काय? अरे लाख मोलाचा ऐवज आहे तो. मग तिजोरीत नेऊन ठेव त्याला. कुणाला सांगतोस? हे तुझ्या लेकीला जाऊन शिकव आधी. अहो भाऊजी, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते आत येऊन बोला ना. अहो उगाच बाहेर तमाशा कशाला? तमाशा 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 मी करतोय, अहो. मी करतोय तमाशा. तुमच्या लेकीला जाऊन सांगा हे सगळं. हे बघ, यापुढे माझ्या मुलाकडे तुझ्या मुलींनी ढुंकून सुद्धा पाहता कामा नये. हा, राणी, राणी, हे तू लिहिलंस? कुणी सांगितलं तुला उद्योग करायला? तुम्ही जरा शांत व्हा भाऊ. राणी, हे काय चाललंय सगळं? आई, माझं सिद्धार्थवर प्रेम आहे आणि त्याचंही आहे. आम्ही दोघेही लग्न करणार आहोत. लग्न करणार म्हणे. तो कावळा आता काय घाण करून गेला बघितलंस ना? अब्रू वेशीवर टांगली माझी. तुम्ही उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. काही आबरू गेलेली नाहीये. निघेल यातनं काहीतरी मार्ग. तू त्यातनं मार्ग काढ. अतिशय जहाल विषय आहे. याचा अर्थ मी काय समजायचा? अर्थ उघड आहे. हा ग्लास, हा. हा ग्लास एकतर तुम्ही तरी संपवायचा किंवा मी तरी संपवीन. अरे तू काय बोलतोस? तुला काही सांगतो. मुद्दा नंबर 1, हा. 50,000 रुपये हुंडा. नाही, तुमचा हा मुद्दा मला तत्वतः मान्य आहे. आता कसं शहाण्यासारखं बोललास. आता मी तुला पण हा हुंडा राणीच्या वडिलांकडून न घेता आपण त्यांना द्यायचा. तुझं काय डोकं पिकं फिरलंय काय? मुद्दा नंबर 2, तुमच्या मर्जी विरुद्ध मी राणीशी लग्न केलं तर तुम्ही आत्महत्या कराल अशी मला धमकी दिली आहे. तुझा अबॉर्शन करायचा निर्णय नक्की झालाय? होय डॉक्टर. खरं तर आमच्या धर्मात पण परिस्थितीच तशी आहे. तशी म्हणजे कशी? तो तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ना? हो हो, पण आम्ही लवकर लग्न करू शकणार नाही. का? तू असं कर, तू त्याला माझ्याकडे घेऊन ये. मी समजावीन त्याला. फार त्रास होत नसला तरी या वयात असं करणं बरं नाही. होय डॉक्टर, पण त्याच्या बहिणीचं लग्न ठरलंय आणि त्यांचं लग्न झाल्याशिवाय आम्हाला लग्न करता येणार नाही. तू त्याची काळजी करू नकोस. तू त्याला माझ्याकडे घेऊन ये. काय नाव म्हणालीस त्याचं? आनंद. आनंद पै. माझ्या शाळेत आहे नोकरीला. खूप चांगला आहे. गोल्ड मेडलिस्ट आहे. अच्छा. ख्रिश्चन मुलीशी लग्न? अरे आपल्या जातीतल्या मुली संपल्या सगळ्या. घरात तुला जाब विचारणार कोणी नाही असं वाटलं तुला की सगळ्यांच्या नावाने पिंड देऊन मोकळा झाला तू? आप्पा माझं सगळं म्हणणं तरी ऐकून घ्या. अरे पण लग्नच करायचं तर निदान आपल्या धर्मातली तरी मुलगी बघायची. आपल्या जातीची मुलगी बघायची का ख्रिश्चन रे? त्याचे देवधर्म वेगळे, आचार विचार वेगळे, रीतिरिवाज वेगळे. आणि उद्या मुलं बाळ झाल्यानंतर काय करणार तू? त्यांनी कोणती जात सांगायची? कोणता धर्म सांगायचा त्यांनी? कसा काय संसार करणार तुम्ही काय कळत नाही. संसार कसा करायचा हा माझा आणि मेरीचा प्रश्न आहे. तो आमचा आम्ही सोडू, नाहीतर भोगू आमच्या चुकीचे फळ. तू लग्न करून एक ख्रिश्चन मुलगी घरात आणावीस हे आम्हाला कुणालाच मानवण्यासारखं नाहीये आनंद.
मानवण्यासारखं नसलं ना तरी हे लग्न होणार आहे. म्हणजे ये ग. ही मेरी, मी हिचा सून म्हणून स्वीकार केलाय. बस आता मला ह्या विषयावर आणखीन चर्चा नकोय. आनंद, मेरीला राणीची खोली दाखव. मी आलेच. रागावलात माझ्यावर? आता रागून काय करणार? तू निर्णय आधीच घेऊन टाकलायस. घ्यावा लागला. पण यापूर्वी तू अशी कधीच वागली नव्हतीस. आज वागावं लागलं तसं. नाही तर जीवाचं बरं वाईट करून घेतलं असतं तिनं. पण एवढं झालंय तरी काय? तिला दिवस गेलेत. काय? आनंदापासून. म्हणून काय झालं? स्वतःचं बरं वाईट तिला स्वतःला कळायला नको? काही नाही, दुसऱ्याच्या गळ्यात पडण्याचे उद्योग आहेत आणि काय नाही. हे बघा, तसं असतं ना तर ती अबॉर्शन करायला डॉक्टरांकडे गेली तू नसती. तिची बाजू का घेतेस? अहो, दोष आपल्या आनंदाचा पण नाहीये का? पण तो पुरुष आहे. म्हणजे त्याला सगळं माफ आहे? हेच आपल्या राणीच्या बाबतीत घडलं असतं तर? उगाच काहीतरी बोलू नकोस. पोरं कट केल्यासारखी वागतायत. अरे स्वामी कुठे गेले? अरे स्वामी कुठे आहेत? अरे रघुनाथा, रघुनाथा, अगो जानकी. अरे काय झालं अप्पा? काय झालं ओरडायला? स्वामी कुठे आहेत? अरे घात झाला रे, घात झाला. काय झालं? उडालो, पार मेलो, रस्ता चढायला गेलो. अरे तो स्वामी माझं सगळं सोनं घेऊन पसार झाला. पसार झाला? त्याने पोलिसात जाऊन वरती नको नको, पोलीस नको. सगळा खाल्लेला पैसा. माग एकदा झडती घेतली होती घराची, त्यांना काही मिळालं नाही. आता विचारतील एवढं सोनं आलं कुठून, काय उत्तर देऊ? तुरुंगात झाडतील मला. हा बापाचा माल गपापर्यंत नेला, फिर्याद करणार कशी? व्हॉलंटरी रिटायरमेंट? व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलीस तर पुढं काय? अंधार, अंधार आहे सगळा. या क्षणी तरी माझ्यासमोर पर्याय नाही दुसरा. तुझा अर्ज मंजूर करणं माझ्या हातात नाही. हा, पण तू एक करू शकतोस. खुद्द मालकांना जाऊन भेटलास तर कदाचित तुझं काम होऊ शकेल. नाही, मालक थोर मनाचे आहेत. कामगारांविषयी खरी कळकळ आहे त्यांना. नाही, पण मालकाला भेटायचं म्हणजे मुंबईला जावं लागेल. तुझी तीही अडचण दूर करतो. हे बघ, एका महत्वाच्या कामासाठी मालकांची मला अर्जंटली मंजुरी हवी. ती सगळी कागदपत्र घेऊन मी कुणाला तरी पाठवणार होतोच. ते तुलाच पाठवतो. ऑफिसच्या कामासाठी गेलास की खर्चाचा बोजा तुझ्यावर पडणार नाही. लवकर या हा बाबा. हा, 2 दिवसात परत येतो. गेलो की आलोच. काय? हे घ्या. हा? तुमच्या ऑफिसचे महत्वाचे कागदपत्र एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेत. हा. तिकीट आणि पैसे पण त्यातच आहेत, हा. नाही तर टीसीएलआर गोंधळून जाल. कमाल आहे तुझी. आणि हे घ्या वर खर्चाला. हे काय? सूनबाईनी दिले. कशाला? काय गरज होती त्याची? असू द्यात ना, तिला बरं वाटेल. निघतो मी. आपा, आपा नमस्कार करतो. यशस्वी हो. निघतो मी. बरं आहे. लवकर या. हा.